हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। TCSने घेतलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण यात इन्क्लूड आहेत। त्यामुळे ही मराठी ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। तर स्टार्ट करूया। पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा। गुरे गोठ्यात परतली। अकर्मक भावे अकर्मक कर्तरी, कर्मणी की सकर्मक कर्तरी। गुरे गोठ्यात परतली। तर कोणता प्रयोग आहे? तर वाक्यात गुरे हा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणून कर्तरी प्रयोग येईल आणि कर्म नाहीये त्यामुळे अकर्मक कर्तरी। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। गुरे हा वाक्यातला कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय नसल्यामुळे हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे आणि कर्म नसल्यामुळे अकर्मक कर्तरी। नेक्स्ट क्वेश्चन, मला गाडीत पहिले आसन मिळावे या वाक्याचा प्रकार कोणता? आज्ञार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य। मला गाडीत पहिले आसन मिळावे। तर मिळावे इच्छा दर्शवली आहे आणि वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा कर्तव्य, योग्यता, इच्छा, शक्यता यांचा बोध होत असतो तेव्हा विद्यार्थी वाक्य असते। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। आणि शक्यतो विद्यार्थी वाक्यात क्रियापदाला वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतात। मिळावे। पुढचा प्रश्न, रणांगण या कादंबरीच्या लेखनाचे श्रेय कोणाला दिले जाते? रणजित देसाई, विश्वास पाटील, विश्राम बेडेकर, रंगनाथ पाठारे। रणांगण कादंबरीचे लेखक, तर ही कादंबरी विश्राम बेडेकर यांची आहे। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। विश्राम बेडेकर, रणांगण। पुढचा प्रश्न, मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो या वाक्याचा प्रकार कोणता? मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो। संयुक्त, मिश्र, केवल, महावाक्य। तर आणि या उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडलेत म्हणून संयुक्त वाक्य आहे। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। आणि, व, शिवाय, त्यानंतर अथवा, किंवा, पण, परंतु, परी या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य असतात संयुक्त वाक्य। पुढचा प्रश्न, माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? विष्णू शास्त्री चिपळूणकर, महादेव गोविंद रानडे, राजाराम शास्त्री भागवत, विनायक दामोदर सावरकर। तर माझी जन्मठेप विनायक दामोदर सावरकर। ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, अरे कुठे चाललास इकडे अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। अरे या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? तिरस्कार दर्शक, संमती दर्शक, आश्चर्य दर्शक, संबोधन दर्शक। अरे, तर अरे, अग, अहो, ए ही आहेत संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। या केवल प्रयोगी अव्ययांचा यूज करतात एखाद्यास हाक मारण्यास, त्यामुळे ही आहेत संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय। नेक्स्ट क्वेश्चन, कातर शब्दाचा अर्थ असलेला पर्याय निवडा। वनस्पती, ओझे, खडक, व्याकुळ। कातर शब्दाचा समानार्थी शब्द, तर कातर म्हणजे व्याकुळ। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, परिणामबोधक, न्यूनत्वबोधक की उद्देशबोधक? पण, परंतु, परी, किंतु, तरी, तर ही आहेत न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय कोणती आहेत? अथवा, किंवा, वा, अगर। परिणामबोधक म्हणून, यास्तव, याकरिता, सबब। उद्देशबोधक कारण की, म्हणून। ठीक आहे। पुढचा प्रश्न, पृच्छा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा। समानार्थी नसलेला शब्द, प्रश्न, चौकशी, विचारपूस, अडचण। पृच्छा, तर पृच्छा म्हणजे प्रश्न, चौकशी, विचारपूस, अडचण येणार नाही। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। अडचण हा शब्द समानार्थी शब्द नाहीये पृच्छा या शब्दाचा। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दाचा प्रकार ओळखा। येरवाळी, नाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण। येरवाळी, तर आपण पाहिलं होतं येरवाळी आधी, सध्या, हल्ली, त्यानंतर उद्या, परवा, लगेच, पूर्वी, रात्री, दिवसा, अवकाळी ही सर्व आहेत क्रियाविशेषण। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे ती। येरवाळी, उद्या, परवा, रात्री, दिवसा, अवकाळी, सध्या, हल्ली, आधी। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खुशाल चेंडू या शब्दाचा समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा।
आर्जव, चिल्लर मोड, जेरीसेने, रंगेल. खुशाल चेंडू. तर खुशाल चेंडू म्हणजे रंगेल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाहने, सावकाश, चालवा. काय आहे सावकाश? विशेषण, उभयान्वयी अव्यय, सामान्य नाम, क्रियाविशेषण. तर सावकाश, जलद, हळू, झटकन, पटकन, पटपट, झटझट ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील जोडी आहे? नाटक, आत्मचरित्र, चरित्र की कादंबरी? वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी. तर ही नाटकं आहेत. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा. चालू वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. मी चेंडू खेळतो. तर क्रियापदाला तो हे प्रत्यय आहे आणि जेव्हा क्रियापदाला तो, ती, ते, ता हे प्रत्यय असतात तेव्हा तो शक्यतो साधा वर्तमान काळ असतो. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्रियापदाला तो, ती, ते, ता प्रत्यय असल्यावर साधा वर्तमान काळ असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पत्रास कारण की या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अरविंद जगताप, महेंद्र कदम, सुप्रिया खोत, द भा धामणसकर. पत्रास कारण की कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर अरविंद जगताप. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखा. अधिविशेषण, विधिविशेषण, सार्वनामिक विशेषण, उत्तर विशेषण. चांगला या विशेषणाचा प्रकार. तर हे अधिविशेषण आहे. ऑप्शन ए. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला म्हणतात अधिविशेषण. पुढचा प्रश्न. देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? प्रेमानंद गज्वी, कमलाकर दहाट, रामनाथ चव्हाण, प्रकाश त्रिभुवन. देवनवरी. तर हे नाटक लिहिले प्रेमानंद गज्वी यांनी. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. देवनवरी, प्रेमानंद गज्वी. पुढचा प्रश्न. सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा. विरुद्ध लिंगी शब्द. सुता, पुत्र, सुती यापैकी नाही. सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द. तर सुता येईल. ऑप्शन ए. सूत, सुता. नेक्स्ट क्वेश्चन. मांडलिक होणे या वाक्यप्रचारातून कोणता अर्थ सूचित होतो? अशक्य कल्पनांत गुंतून राहणे, छोट्या राज्याचे राजाने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे, मन अतिशय आनंदित होणे, मनातल्या मनात संतापत राहणे. मांडलिक होणे. तर याचा अर्थ असतो छोट्या राज्याच्या राजाने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मांडलिक होणे. नेक्स्ट क्वेश्चन. नव्या नव्या कल्पना कारंजाच्या तुषारासारख्या उडू लागल्या हा अलंकार ओळखा. तर नव्या नव्या कल्पना कारंजाच्या तुषारासारख्या. दोन वस्तूमधील समानता दाखवलेली असते तेव्हा उपमा अलंकार असतो. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इथे कल्पनांमध्ये आणि कारंजाच्या तुषारामध्ये साम्य दाखवलेलं आहे. सो उपमा अलंकार येईल. या अलंकारात सम, समान, सारखा, सारखे, परी, प्रमाणे या शब्दांचा वापर केलेला असतो. तुझे डोळे हरणाच्या डोळ्यासारखे आहेत. दोन वस्तूंमधील समानता दाखवलेली असते. ठीक आहे. उपमा अलंकार. रूपक अलंकार. जेव्हा उपमेय व उपमान यांच्यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शवलेले असते तेव्हा रूपक अलंकार. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. यमक. रायमिंग वर्ड्स आलेले असतात. यमक आलेले असते तेव्हा यमक अलंकार. अनुप्रास अलंकार. एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते. कावळा काव काव का करतो. क या अक्षराची पुनरावृत्ती. अनुप्रास अलंकार. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.